नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मन्नुकी रसोईमध्ये। कसे आहेत तुम्ही सर्व? आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार। तर आज आपण इथे 2 केक बनवणार आहोत। तर त्या 2 केकचीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आहे। तर पहिला केक आहे जो छोटा आहे। तर मी इथे 100 ग्राम प्रीमिक्स घेतलेला आहे, व्हॅनिला प्रीमिक्स। गुडरेजचं हे प्रीमिक्स आहे। तर मी 100 ग्राम घेतलेला आहे आणि तिथे 10 ग्राम तेल टाकलेलं आहे। आणि बेकिंगमध्ये काय आहे की मेजरमेंट हे खूप महत्त्वाचं आहे, म्हणून तुम्ही मेजरमेंट करूनच सर्व गोष्टी घ्या। त्यानंतर आपण इथे हलकं हलकं पाणी टाकून घेऊया। पाण्याचं प्रमाण नाही आहे, तुम्हाला लागते तेवढं तुम्ही टाकू शकता। तर बघू शकता, आधी थोडंसं टाकलं होतं आणि नंतर वाटलं तर पुन्हा टाकलं। तर याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करताना आपल्याला फक्त एकच डायरेक्शनमध्ये फिरवायचं आहे। तर बघू शकता तुम्ही, या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला इथे हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। खूप थिकही नाही पाहिजे आणि खूप पातळ पण नाही। तर या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला बनवून घ्यायचं आहे। तर यानंतरची प्रोसिजर आहे, मी एक छोटा टीन इथे तयार करून घेतला आहे, जिथे मी तेल लावून घेतलेलं होतं, कुकिंग ऑइलच आहे, त्याने ग्रीस करून घेतला आणि मैदा स्प्रिंकल करून घेतलेला आहे थोडा। त्यामुळे आपला केक जो आहे बेक झाल्यानंतर टीनला चिपकणार नाही। तर बघू शकता, आपला एक प्रीमिक्स तयार झालेला आहे केक। त्यानंतर इथे आपलं चॉकलेट ट्रफल केक बनवणार आहोत, म्हणून आपण इथे चॉकलेट प्रीमिक्स घेतलेला आहे, हे पण गुडरेजचं आहे। तर मी हे इथे 1 किलोचा केक बनवत आहे, म्हणून 400 ग्राम प्रीमिक्स घेतलेला आहे। मेजरमेंट बरोबर घ्यायचं आहे, पुन्हा एकदा सांगते। 400 ग्राम प्रीमिक्स घेतलेला आहे, त्याच्यात 10 ग्राम मी तेल टाकलेलं आहे। तेल आपल्याला कुठलंही म्हणजे स्मेलवाला घ्यायचं नाही, जसं फल्ली तेल वगैरे घ्यायचं नाही, साधं कुकिंग ऑइल घ्यायचं आहे, कुठलंही वापरलं तरी चालेल, पण स्मेलवाला नको आहे। त्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे सुद्धा आपल्याला पाण्याची कन्सिस्टन्सी असेल तितकीच आपल्याला टाकायची, ॲडजस्ट होईल तितकीच टाकायची थोडी। तर हे सुद्धा आपल्याला या कन्सिस्टन्सीमध्ये पाहिजे आहे, बघू शकताय तुम्ही। तर त्यानंतर मी इथे पण टीन आधीच तयार करून घेतलेलं होतं सेम प्रोसेसने। तर आपण आता हे सर्व मिश्रण इथे टाकून घेऊया या टीनमध्ये। हा 1 किलोचा टीन आहे माझा। तर खूप छान असं ही केक बनते आणि आमच्याकडे तर सर्वांना चॉकलेट केक जास्त आवडते आणि तोही ट्रफल केक आवडतो, म्हणून आज ट्रफल केक करतोय आणि एक छोटा फ्रूट केक सुद्धा करणार आहे। तर आपण इथे 10 मिनिटं आधीच ओटीजी प्रीहीटला ठेवलेली होती। तर बघू शकताय, दोन्ही केक मी इथे ठेवून घेतले। तर इथे आपण 15 ते 20 मिनिटाचा टाइम लावलेला आहे आणि 180 तापमानावर आपण हे ओटीजी फिक्स करून घेऊया आणि 20 मिनिटाचा टाइम लावलेला आहे। आणि त्यानंतर जे इथे आपण गार्निशिंगसाठी आपण याच्यासाठी घेतलेलं आहे व्हिपिंग क्रीम, जे बीट करून घ्यायचं आहे। व्हिपिंग हे सुद्धा काही प्रमाण नव्हतं दोन्ही याचं, मी 2 कप घेतलेलं आहे। याचा 2 कप क्रीम घेतलेली आहे, ते छान बीटरने बीट करून घ्यायची आहे। हे 450 वॉटची ही माझी शेलोची बीटर आहे। तर याचं असं कळणार कसं आपल्याला बीट झालं आहे म्हणून, जर आपलं भांडं हे उलटं केल्यावर भी पडत नसलं तर समजून जायचं की आपली क्रीम बीट झाली। ओव्हर बीट करायची नाही, नाहीतर क्रीम फाटण्याची शक्यता असते। त्यानंतरची प्रोसिजर आपण इथे घेऊया। जे मी इथे चॉकलेट घेतलेलं आहे, चॉकलेट स्लॅब डार्क चॉकलेट घेतलेलं आहे कंपाऊंड, आणि त्यामध्ये मी 1 कप हे क्रीम घेतलेलं आहे। साधं जे याचं क्रीम होतं व्हिपिंग क्रीम, तेच मी क्रीम घेतलेलं आहे। तुम्ही इथे क्रीमसुद्धा वापरू शकता, फ्रेश क्रीम। मी इथे व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी आपण साधारणतः 1 कप चॉकलेट टाकलेलं आहे। तर आपण याला इथे छान गॅसवर थोडं हीट करून घ्यायचं आहे। क्रीम मेल्ट होईपर्यंत हीट करायचं आहे आपल्याला, जास्त हीट करायचं नाही आहे। तर बघू शकता या प्रकारे हीट झालेलं आहे। तर आता गॅसवरून उतरून घ्यायचं आहे, एकदम स्लो फ्लेमवर आपल्याला ठेवायचं आहे आणि थोडं मेल्ट झालेलं दिसलं की गॅसवरून खाली उतरून घ्यायचं आणि मेल्ट करायचं आहे बाकीचे चॉकलेट। तर बघू शकता आपलं असं हलकंसं मेल्ट झालेलं आहे। तर आपल्याला याच पद्धतीमध्ये आज कन्सिस्टन्सीमध्ये चॉकलेट मेल्ट करून घ्यायची आहे। तर हळूहळू याला शायनिंगसुद्धा यायला लागते। तर बघू शकता किती छान शायनिंग आलेली आहे आणि छान मेल्ट पण झालेलं आहे। तर आपण आता याला दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून सेट व्हायला ठेवून घेऊया कमीत कमी अर्धा तास। तर शायनिंग बघू शकता किती छान आलेली आहे। त्यानंतर जे हे क्रीम आहे, तर आपण हे यात थोडं
वेगळं टाकून घेऊया. याचे आपण चॉकलेट म्हणजे मी वेगळ्या भांड्यामध्ये ते काढून ठेवलेलं आहे गनाश, आणि आता थोडं क्रीम टाकलेलं आहे. परत याचा आपण मूस तयार करून घेऊया. मूस म्हणजे असं असतं की चॉकलेटच्या फिलिंगमध्ये म्हणजे केकच्या फिलिंगमध्ये आपल्याला वापरायचं आहे. तर बघू शकताय असं. तर आपला स्पॉन्ज आपण चेक करायचा आहे झाला की नाही ते. टूथपिकनी चेक करायचं. जर टूथपिक आपली क्लीन निघाली तर समजायचं आहे की पूर्ण म्हणजे बेक झालेला आहे. तर थंड झाल्यानंतर मी हे काढून घेतलेलं आहे. तर स्पॉन्ज आपलं बघू शकता किती छान सॉफ्ट झालेला आहे. तर आता मग वरचा जो रफनेस आहे वरचं, तर आपण थोडं काटून घ्यायचं ते वर. या पद्धतीने मी काढून घेतलेलं आहे. तर बघू शकताय. तर याच पद्धतीने आपल्याला 3 भाग करायचे आपल्या केकचे. स्पॉन्जचे 3 भाग करायचे आपल्याला. एकदम छान असं केक बनतोय. ट्रफल केक तर सर्वांचा आवडता केक आहे आमच्याकडे. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा. तर बघू शकता या प्रकारे आपल्याला इथं बेस घ्यायचा. 1 किलोचा बेस आहे हा. आपल्याला बेकिंग शॉपमध्ये सर्व मिळून जाईल. आणि त्यानंतर मी सर्वात वरचा जो आपण पार्ट घेतला होता तो पार्ट आधी घ्यायचा आहे. आणि त्याला इथे थोडं हा शुगर ऑइल आहे, शुगर वॉटर आहे. शुगर आपल्या पाण्यामध्ये मेल्ट करून घ्यायची आणि ते आपल्याला इथे थोडं थोडं लावायचं आहे केक स्पॉन्जला. ते यासाठी की केक रफ कधी कधी असतं की असं रफ बनतो, थोडा हार्ड बनतो, तर खाताना आपल्या गळ्यामध्ये फसणार नाही. त्यासाठी आपल्याला हे करायचं असते. त्यानंतर आपण थोडी क्रीम टाकायची आहे. आणि हे आपले मूस क्रीम, म्हणजे मूस क्रीम नाही आहे, साध्या क्रीमने पहिले गार्निश केलं. आणि त्यानंतर जे आपण मूस क्रीम बनवून घेतलेली होती त्यावर एक लेअर देऊया आपण त्याची. ते सुद्धा चांगले टाकून स्प्रेड करून घ्यायचं आहे याच्यावर स्पॉन्जवर. तर बघू शकता या पद्धतीने बघून यायचं आहे. आणि एक आहे की केकचं जे फिनिशिंग आहे ते माझ्या हाताने पूर्ण परफेक्ट तर होत नाही, परफेक्ट नाहीच आहे. मी जस्ट आता बनवत आहे. तर फिनिशिंग आपली करता करताच येणार आहे, म्हणून फिनिशिंगकडे जास्त लक्ष देऊ नका. ते कसं बनतंय ते बघा. तर याच प्रकारे आपण जो मधला पार्टिकल होता तो आपण इथे सेकंड याच्यामध्येच घ्यायचा आहे. तर बघू शकता यावर सुद्धा आपण थोडं शुगर वॉटर लावून घ्यायचं आहे. आणि सेम प्रोसेसने आपल्याला क्रीम यावर टाकून पुन्हा आपल्याला ते पूर्ण छान गार्निश करायचं आहे. आणि हळूहळू करायचं आहे, कारण घाईघाईत ते होत नाही. आणि सर्वात वरचा पार्ट ठेवायचा आहे त्यानंतर. तर इथे सुद्धा आपल्याला थोडं वॉटर लावून घ्यायचं आहे, शुगर वॉटर. त्यानंतर परत आपण क्रीमनी पूर्ण गार्निश करून घेऊया केकला. तर खूप छान असं बनते. आहे पूर्ण ट्रफल केक आहे, चॉकलेटचाच आहे. ट्रफल केक आहे त्यामुळे तुम्ही ते जे आपण गनाश तयार करून घेतलं ते गनाशसुद्धा तुम्ही वापरू शकता आतमध्ये. तर मी असं हे करून थोडं 10 मिनटं फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. त्यानंतर आपण दुसरा केक बघू. छोटावाला केक केला होता मी 1 पावचा. तर हे सुद्धा स्पॉन्ज खूप छान असं सॉफ्ट बनलेलं आहे. आणि सेम प्रोसेसने आपण यालासुद्धा वरचं कवर काढून घ्यायचं आहे. जो हार्ड बनते थोडं, म्हणून वरचं कवर आपण काढून घ्यायचं आहे. ते फेकायचं नसतं, म्हणजे ते वाया पण जाणार नाही. पण त्यामध्ये काय करायचं की छोटे छोटे कप केक आपण तयार करून घ्यायचं, ते वेस्टेज होऊ द्यायचं नाही. आणि सेम प्रोसेस करायची या केकची सुद्धा. आपण 3 पार्टमध्ये कट करून घ्यायचं आहे. यालासुद्धा आपण तसंच शुगर वॉटरने आपण थोडं सॉफ्ट करून घेऊ याला. त्यानंतर याला आपल्या क्रीमनी सेम प्रोसेसने गार्निश करून घ्यायचं आहे. तर बघू शकता या प्रकारे आपल्या इथे हा सुद्धा केक आपण करू आता. आणि हा काय आहे की फ्रूट केक आहे, म्हणून मी इथे फ्रूट्स वापरलेले आहे. आणि त्याआधी आपण इथे क्रश वापरलेला आहे. तर मी इथे वॉटरमेलन क्रश वापरलेला आहे. याला फ्लेवर द्यायचं होतं म्हणून वॉटरमेलन घेतलेलं आहे. हे पण एक फ्रूट्सच असतं. मिक्स फ्रूटचं माझ्याकडले संपलेलं होतं, म्हणून मिक्स फ्रूट घेतलेलं, वॉटरमेलन घेतलेलं आहे. त्यानंतर इथे आपण फ्रूट्स कापून टाकायचे आहे. जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही फ्रूट्स घ्या. मी इथे ग्रेप्स घेतलेले आहे, सफरचंद घेतलेलं आहे आणि चिकू घेतलेला आहे. तर तुमच्याकडे असेल ते आवडते ते फ्रूट्स तुम्ही घ्यायचे आहे. तर या प्रकारे आपण दुसरी लेअर ठेवायची आहे. दुसरी लेअरसुद्धा सेम प्रोसेसने करायची आहे. क्रीमने आधी गार्निश करायचं आहे, त्यानंतर फ्रूट्स क्रश टाकायचं आहे, त्यानंतर आपल्याला फ्रूट्स ठेवायचे आहे वरती. सेम प्रोसेसने करायचे आहे. तर
कसं वाटते तुम्हाला आमची रेसिपी, म्हणजेच मनोकी रसोईमधल्या रेसिपी कशा वाटते ते सुद्धा शेअर करा, लाईक करत राहा आणि कमेंटसुद्धा करत राहा. खूप छान वाटते तुमचे लाईक आणि कमेंट आले तर. आणि पुन्हा नवीन नवीन रेसिपी बनवायला आवड पण येते, उत्साह पण येते. तर तुमच्या सपोर्टची गरज आहे. प्लीज लाईक करत राहा, शेअर करत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. आणि केक खाऊन काय आहे की मुलांना खूप बोर झाले होते मध्ये मध्ये केक खाऊन. आणि आमच्याकडे असं आहे की जानेवारीपासून ते जूनपर्यंत कंटिन्यू बर्थडे असते. तर प्रत्येक महिन्यात प्रत्येकांच्या आवडते 2-2 केक मी बनवतेच आहे. त्यामुळे मुलांना थोडं बोर झाले होते, कुठलाच फ्लेवर किंवा कुठलंच केक बनवायचं नाही म्हणे. म्हणून 2 ते 3 महिने झाले आता केक बनवलं नाही. आणि आज जानेवारी महिना, आता 24 जानेवारी माझ्या म्हणजे जाऊचा बर्थडे आहे. तर त्या हिशोबाने केक बनवला होता. तर सर्व म्हणे की चॉकलेट ट्रफल केक बनव, म्हणून ट्रफल केक केला आहे. तर तेच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. आवडली असेल तर नक्की लाईक करा. तर त्यानंतर आपला हा जो केक आहे आपण गार्निशिंग करून घेतलेलं होतं आणि 10 मिनटं आपण त्याला फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं सेट व्हायला. त्यानंतर मी काढून घेतलं आणि जे मूस क्रीम आपण तयार केलेली होती त्या क्रीमने आपण याला परत एकदा पूर्ण फिनिशिंग करून घेतलेलं आहे. तर बघू शकता या प्रकारे इथे झालेलं आहे. परत मी हे 10 मिनटं फ्रीजमध्ये ठेवणार आहे याला. आणि त्यानंतर मग इथे आपण जे गनाश तयार करून घेतलेलं होतं ते गनाश यामध्ये टाकणार आहे, त्यावर टाकणार आहे. तर बघू शकता गनाशला किती छान शायनिंग आलेलं आहे. तर असं राऊंड टेबलवर तुम्ही गोल गोल फिरवून यावर टाकायचं आहे. हे थोडं फ्रीजमध्ये ठेवलं होतं म्हणून छान सेट झालं. आणि आपल्या स्पॅच्युलाने आपल्याला असं फिरवून घ्यायचं आहे. तर जितकं फिरवलं तितकं बघू शकता त्या साईडने किती छान शाईन येत आहे आणि खूप छान टेस्टी हा केक बनतो. तर तुम्ही पण घरच्या घरी बनवू शकता. असं काही नाही आहे की आपल्याला बेकरीमधूनच आणावं लागेल. तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून बघा, तर तुम्हाला घरच्या घरीही बेकिंग शिकता येईल, ही माझी गॅरंटी आहे. तर बघा आपलं गार्निशिंग इथे तयार झालेलं आहे गनाशचं. आणि आजूबाजूला जर बेस खराब झाला असेल तर टिश्यू पेपरने पुसून काढा. आणि हे गार्निशिंग परत आपल्याला एकदा 10 मिनटं फक्त फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे सेट व्हायला. त्या 10 मिनटानंतर मी काढून घेतलं आणि स्प्रिंकलने छान छोटीशी अशी डिझाईन बनवून घेतलेली आहे. तर बघू शकता हातानेच छोटे स्प्रिंकल बॉल जे आहे ते मी लावलेलं आहे. आणि स्प्रिंकल बॉल जर तुम्ही ऑर्डर देत असाल किंवा घरच्यासाठी पण बनवत असाल तर एकदम तुम्हाला कट करायच्या 10 ते 15 मिनटं आधी लावायचं आहे, कारण की स्प्रिंकल मेल्ट होण्याची शक्यता असते. म्हणून मी हे वेळेवर लावते आहे. आणि तुम्हाला पण सजेस्ट करणार की तर अशी होती आपली केकची डिझाईन. कशी वाटली नक्की सांगा. थँक्यू.